हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर छान सकाळ झाली आहे. आता आवरून मी खाली आले आहे. राजनंदिनी उठली होती बऱ्याच वेळ आधी. मग तिला आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्या परत झोप आली तिला. सो तिला आता वरती झोपून आले मी. आज बरीचशी कामं करायची आहेत. अजून चहा नाश्ता काहीच झालेला नाही. सो आता ती उठायच्या आधी बनवायचं म्हणते आहे. होपसो उठू नये लगेच. आणि देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर जे मी म्हणत होते मागे तुम्हाला की हे कपाट म्हणजे माझ्या मागचं जे कपाट आहे मी जिथे किचनमध्ये उभारते तिथे बॅक साईडला ते, आणि जे इथे काचेच्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी धान्य वगैरे ठेवतो तर ते सुद्धा कपाटचं डोअर्स बनवायचे होते. मी खूप दिवस झाले तुम्हाला सांगत होते की द्यायचं आहे. आणि आता परवासुद्धा सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की माप वगैरे घेऊन गेलेत. तर फायनली काल ते दादा येऊन फिटिंग करून गेलेत आणि आता खूप छान लोक आलं आहे. अजून ते क्लिनिंग केलेलं नाही आहे मी. काल मला थोडंसं दुसरं काम होतं त्यामध्ये ते क्लिनिंग राहिलं. म्हणजे रात्री मी काय केलं, फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून घेतलं रात्री. सो म्हणजे फ्रीज किंवा बाकी सगळ्यावरचं जे स्टोरेज आहे तर ते सगळं क्लीन करून घेतलं. सो या दोन गोष्टी राहिल्या आणि खूपच उशिराने झोपायला नको म्हणलं, कारण परत मग राजनंदिनी वगैरे उठली ना की मग पुढे माझं झोपेचं सगळं खोबरं होऊन जातं. तर आता चला दाखवते. छान किती मस्त आता लुक आलाय. चला दाखवते. आता सॅटर्डे संडे मे बी बघूया, प्लॅन चाललाय कर्टेन्सचं काम करून घ्यायचं. कसं कसं होतं बघूयात आता. तर हे पहा, छान मस्त वाटतंय ना. आता हे सगळं आतून थोडीशी मे बी धूळ वगैरे उडाली असेल किंवा लाकडाचा भुसा वगैरे उडाला असेल जे फिटिंग करताना ड्रिल केल्यावरती. सो ते क्लीन करून घ्यायचे, सगळे डबे काढून थोडंसं. आता मी इथे विचार करते की ह्या अशाच बरण्या ठेवाव्यात की शो पीसेस ठेवायचं, हा थोडा विचार चाललाय. बघू अजून काय होतं. स्टोरेजचा विचार करूनच केलं जाईल सगळं. त्यानंतर इथे हे पण झालेलं आहे. कसं वाटते नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता यातलं पण हे भांडं वगैरे दिसते ते वरती ठेवायचं आहे. आता नरेंद्र आले की संध्याकाळी करू ती कामं. बाकीचं हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे, कारण धूळ वगैरे सगळी उडली आतमध्ये. आणि हे साहित्य असंच ठेवलं होतं, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. असंच सगळं मी रचून ठेवलेलं. तर ते आता सगळं काढून व्यवस्थित सगळं अरेंज करून घ्यायचं आहे. मला आता राजनंदिनीसाठी खायला बनवावं. तेवढ्यात ती उठली आणि उठल्या सगळ्यात आधी तिने काय काम केलं असेल, माझ्या कपाळाचं कुंकू पुसून टाकलंय. पिल्लू, तू का माझं कुंकू पुसते ग? इथे बैस. मी असं विचार करते राजनंदिनीचं हेअर कट करावेत, कारण खूपच कर्ली वाटत आहेत केस तिचे. पण मम्मी मला म्हणते की राहू देत, असू देत. आणि तिला तसे कर्ली केर आहेत ना, तर ते असे पोनी वगैरे बांधले की खूप सुंदर दिसते ती. मी विचार करते की असंच ठेवावं. हाय कर. हाय हाय. आज मस्त झोप घेतली तिने, खूप भारी. जवळ ती 2 तास झोपली होती. आणि आता नेहमी कधी तिची झोप नाही झाली की ती रडते उठल्यावरती. आज रडली सुद्धा नाही उठल्यावरती. उठून तिथे शांत अशी पडून राहिलेली. मला आवाज आला म्हणून वरती जाऊन पाहिलं. एक भारी गोष्ट आहे, ती स्वतःची काळजी खूप छान घेते. जिन्यावरून ती कधीही असं उतरायचं हे करत नाही. जर तिला कॉन्फिडन्स नसेल तर ती हाक मारते, म्हणजे बोलवते मला, किंवा मग धरून हळूहळू उतरते किंवा बसून उतरते. पण आत्तापर्यंत तरी तिने असं काही केलेलं नाही आहे की भीती वाटावी मला की वरती गेल्यावरती. जाताना पण इतक्या फास्ट जाते, पण काळजी घेऊन जाते. चढताना उतरताना स्वतः काळजी घेते ती. आहे ना बाबू? राजनंदिनी, काय झालं? काय बघते तू? क्लिप का काढलास डोक्यातला? क्लिप का काढलास? आता काय करणार? तर हिचं ना, हे जे आहेत ना, तर इथे हे थोडेसे स्ट्रॅप्स आहेत ना, तर ते मोठे आहेत आणि तिला मग ते गळ्याच्या इथं असं खाली येतं खूप. तर मी एक रील पाहिली होती ज्यामध्ये खूप छान असं ते दोऱ्याने हे करता येतं आणि डिझाईन पण बनतं आणि मेन तिला ते कम्फर्टेबल पण होईल. सो मी करून बघणार आहे ट्राय ते. तर आता सगळ्यात आधी हिच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझ्यासाठी सुद्धा. सो चलो. आता जे सांगते ते बऱ्याच जणींना माहीत असेलच. ऑलमोस्ट 99% लोकांना माहीत असावं, पण 1% कोणतरी असेल ज्याला माहीत नाही आहे, म्हणून हे सांगते. मलाही आधी माहीत नव्हतं, पण नंतर आता तसंही 5-6 वर्षापासून माहिती आहे, पण आधी माहीत नव्हतं. तर इथे पहा,
भांड आहे त्याच्या खाली इथे जे आपण कुठलाही मसाला वगैरे वाटला तर इथे राहिलेला असतो आणि मग हे असं याचं पातं म्हणतो आम्ही याला. तर हे असं असेल तर आपल्याला क्लीन करताना अवघड पडतं आतमध्ये आणि मग ते तसंच राहून त्याला फंगस वगैरे लागू शकतं. आणि बऱ्याचदा असं होतं की म्हणजे लक्षात येत नाही, आपल्याला वाटतं की स्वच्छ झालंय पण आतमध्ये त्याच्या असं इथे बघा इथे स्क्रूज किंवा ते नट्स जे असतात ना तर त्याच्यामध्ये ना बसलेलं असतं ते मसाला वगैरे. सो फंगस येणं वगैरे हे सगळ्या गोष्टी ना होतात तिथे बरेच दिवस राहिल्यामुळे. आणि हे ना निघतं याच्यातून बाहेर, मिक्सरमधून बाहेर निघतं. सो कधीही स्वच्छ करताना बाहेर काढायचं, क्लीन करायचं आणि पुन्हा लावायचं. मी नेहमी असंच करते, त्यामुळे स्वच्छ पण राहतं भांडं एकदम. आता हे माझं मिक्सर थोडंसं जुनं झालं ॲक्च्युली आणि तेव्हा मी जेव्हा घेतलं तेव्हा थोडंसं अगदीच लो क्वालिटी म्हणणार नाही पण ओके मध्ये घेतलेलं. आता झालं इतकी वर्ष मी वापरते, मला वाटते ऑलमोस्ट 8-9 वर्ष झाले असतील. पण आता हे छोटं जे भांडे आहे ना याचं हे खराब झालंय वरचं झाकण आणि ह्याचं पण एक मिनिट कोणतरी आलंय. ऍक्च्युली थोड्या शेजारी अगदीच लागून आहे त्याच्यामुळे ना कळत नाही कुणाकडे कोण आलंय. ओ बाळा ये. आणि हे खूपच जुनं झालंय, मला चेंज करायचंय माझं मिक्सर, नवीन घ्यायचंय. बघू आता कधी योग येतो. शेगडी पण चेंज करायची, त्याचं पण थोडंसं काही दिवसांनी करायचं म्हणते. लगेच नको सगळे खर्च, एक खर्च चालू आहेत. आत्ताच हे कपाट पण करून घेतलं सो सगळा लोड नको म्हणते, एक गोष्टी करून घ्यायच्यात. तर आता सगळ्यात आधी हिच्यासाठी मस्त मुगाचे डोसे म्हणा किंवा चिल्ला म्हणा बनवून घेते. काय झालं हिला त्या मनुकाच पाहिजे असतात सारखं. मला पी दे आधी, मला पी दे मग तुला देणार. मला पी दे आधी. अरे आपलं मॅचिंग झाली राजनंदिनी. पी दे मला, पी दे पटकन, पी दे म्हटलं की आम्ही हिची पी घ्यायची असत्या. जरासं घ्यायचं घे आणि बस थोडंच करायचं. चल तू आता मी खाऊ बनवते का त्यासाठी. मगाशी चुकून मी काय केलंय, हे एकत्र वाटते मी नेहमी, म्हणजे काय म्हणतात त्याला, लसूण वगैरे सगळं एकत्रच वाटते. पण आज मी विसरले हिच्या नादात. सो आता हे वाटून घेऊन मग ते मिक्स करणार त्यामध्ये. मूग भिजत घालून त्याला मोड आणले होते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याला एकदा. आणि राजनंदिनी बघताय ना साईडला कशी मला तिथे येऊन घे म्हणून लागली आहे. पण आता नाश्त्याला सुद्धा वेळ झाला असता तिला म्हणून मग पटापटा बनवायला घेतलं. आता यामध्ये बाकीचे जे काही मसाले वगैरे असतील तर ते घालते. लसूण आणि कोथिंबीरची फक्त पेस्ट मी याच्यामध्ये घातली आहे, मिरची नाही घातली म्हणजे राजनंदिनीसाठी नकोच. आणि इथे थोडंसं लाल तिखट उगाच चवीपुरतं मी टाकलं होतं. आलं नव्हतं माझ्याकडे सो ते नाही टाकलं, पण आलं टाकलं तरी खूप छान टेस्ट येते. मग असे छान मी दरवेळेस छोटे काढते, यावेळेस आता राजनंदिनी मोठी होती त्यामुळे मोठी साईज केली. इथे मुगाच्या डोस्याची, डोसा म्हणू शकताय, चिला म्हणू शकताय. तिचं फेवरेट फूड आहे, तिला आवडतं खूप जास्त खायला, त्यामुळे वरच्यावर मी देते तिला हे करून. आता बऱ्याच वेळा तुम्ही सांगितलं की राजनंदिनीला खाताना दाखवू नको, त्यामुळे मी काही दाखवलं नाही. त्यानंतर मी ते गव्हाची खीर बनवायला घेतली, कारण माझ्याकडे थोडेसे गहू शिल्लक होते. म्हणलं आपण त्याची खीर लवकर बनवून घेऊन ते संपवून टाकूयात, नाही तर खराब होतात. तर ते झाल्यानंतर म्हणलं फरशी क्लीन करून घ्यावी. बऱ्याचदा राजनंदिनी खेळते इकडून तिकडून आणि मग काहीतरी हातात खायचं वगैरे असलं तर ते फेकलं जातं, मग मुंग्या वगैरे होतात लगेच. म्हणून मग मी ते सगळं स्वच्छ करून घेत होते. आणि इथे आगारोचं जे माझ्याकडे स्पिन मॉप आहे तर त्याचा वापर करूनच नेहमी फरशी पुसते. तुम्हाला माहिती आहे एझी पडतं, किती वेळाही फरशी पुसा काही वाटत नाही. कोणत्याही अँगलने कसंही तुम्ही ते फिरवू शकता. इथे तुम्ही पाहत असालच याचा जो टँक आहे ना या स्पिन मॉपचा, त्यामध्ये तुम्ही वॉटर प्लस लिक्विड जे असतं तुमचं तर ते सुद्धा वापरू शकता. आणि खूप क्लीन होतं, इझिली हँडल करता येतं, कुठल्याही अँगलमध्ये फिरवता येतं. प्लस समोर जे लाईट्स आहेत त्यामुळे बघा अंधारात जरी काय असेल तर दिसतं. इथे पाहू शकताय कोपऱ्यामध्ये तिथे थोडंसं धूळ होती तर ते किती स्वच्छ झालेलं आहे आणि लगेच सुकतं सुद्धा. हा मेन पॉइंट आहे. जेव्हा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तेव्हा तुम्ही याची लिंक मागितलेली आहे माझ्याकडे, तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते, तिथे तुम्ही चेक करू शकताय. समजा एका जागी थोडासा हट्टी डाग असेल तर तो क्लीन करण्यासाठी एक 5-6 सेकंडसाठी तुम्ही ते मॉप एका ठिकाणी ठेवू शकताय. तर इथे पाऊस सुरू झाला अचानकच खूप जास्त
खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस येतोय. काही आवाज पण माझा तुम्हाला आवाज क्लिअर ऐकू येतो की नाही माहित नाही. राजनंदिनी पळून आले लगेच. ए पिल्या आता चहा ठेवते. इतका जोराचा पाऊस आहे, वातावरण इतकं छान झालंय, म्हणजे चहा पिऊयात. तर चहा ठेवते पटकन. एक साईडला चहा बनवायला घेतला. विचार केला की आता नरेंद्र संध्याकाळी येतील आणि मग त्यांना भूक वगैरे लागेल, म्हणून पटकन जेवण सगळं तयार करून ठेवा, म्हणून जेवणाच्या तयारीला सुद्धा लागले. पण त्यांना मी कॉल केला आणि नंतर मग ते म्हणाले की उशीर खूप होईल, अजून मीटिंग्स बाकी आहेत, यायला खूपच उशीर होणार, त्यामुळे तुम्ही जेवून घ्या. मग पुन्हा जो काही बेत केलेला तो सगळा कॅन्सल करून मी वरण भाताचंच प्लॅन केलं. त्यानंतर चहा पिऊन घेतला. इतक्यात राजनंदिनीसुद्धा झोपली होती. म्हणजे ती झोपली तोपर्यंत आपली बाकीची सगळी कामं आवरून घेता येतील, त्यामुळे पटापट सगळी कामं आवरायला घेतली. सगळ्यात आधी वरण करून घेतलं. राजनंदिनीला खूप आवडतं वरण भात, आवडीने खाते, कधी नाही म्हणत नाही, त्यामुळे मग मोस्टली वरण बनतंच आमच्याकडे. आणि हे होईपर्यंत ती उठली आणि मग एकदा उठली ना की मग तिला असं घ्यावं लागतं एक 15-20 मिनटं तरी, त्याशिवाय ती खाली खेळत नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये असं वाटेल की ही जास्त माझ्या अंगावरती आहे, पण मी व्हिडिओ किती 15-20 मिनटाचा किंवा 8-10 मिनटाचा असतो, त्यामुळे तुम्हाला ती माझ्याकडे आलेली दिसते. बाकीच्या वेळेस ती छान खेळत असते, त्यामुळे तसा काही विषय नाही की ती माझ्या अंगावरच बसलेली असते. बऱ्याचदा ताई म्हणतात काही अरे ती तुला चिकटूनच असते, पण असं काही नाही आहे. आता फक्त दोघींसाठीच खीर हे करायची होती, म्हणून म्हटलं सगळ्यात दूध नको मिक्स करायला, थोडीशी साईडला काढली. राजनंदिनीला गव्हाची खीर फार आवडते, त्यामुळे ती तिच्यासाठी आणि माझ्यासाठी अशी थोडीशी साईडला केली आणि मग त्यामध्ये तूप वगैरे घालून ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घेतलं दूध त्यामध्ये. कुकरची ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवली होती. यानंतर राईस पण बनवून घेतला आणि मग आम्ही जेवण केलं आणि वरच्या खोलीत गेलो. राजनंदिनीचा भयंकर दंगा चाललाय. मगाशी आम्ही काय केलं, खाली तिला खायला दिलं तेव्हा तिने खाल्ली नाही, म्हणजे खीर थोडीशी खाल्लेली आणि त्यानंतर तिला राईस आणि वरण देत होते तर तेव्हा तिने नाही खाल्लं. कुठे चाललीस? तर तेव्हा तिने नाही खाल्लं आणि आता मग विचार केला की रात्री म्हणजे कंप्लीट तर पोट भरलं नव्हतं तिचं, मग रात्री उठणार परत ती, म्हणून मग म्हटलं घेऊन जाऊयात आपण इथे वरती. आज नरेंद्र नाही आहेत, म्हणजे ते कराडला गेले होते मीटिंगसाठी आणि त्यांना उशीर होणार होता. सो मी पण म्हटलं इकडे पाऊस खूप पडला, त्यांना बोलले की मग तुम्ही तिथेच थांबा, कदाचित आणि रात्री पडू शकतो येताना वाटेत. मग म्हटलं ते रिस्कच नको, तिथेच थांबा आणि सकाळी या म्हटलं. मग ते आता उद्या सकाळी लवकर येतील. आम्ही दोघीच आहोत, तर सगळं लॉक वगैरे करून येऊन मस्त वरती आलोय, म्हणून मग येतानाच मी राईस वगैरे सगळं घेऊन आले होते राजनंदिनीचा. आणि तिने आता जवळजवळ अर्धा ते पाऊण तास म्हणजे नाही तेव्हाच शांत बसून खाते, पण आज तिला काय माहिती एवढं गादीवर उड्या मारत होती. माझा नाईलाज होता, म्हणलं आता खायला तर घालायलाच पाहिजे. ती इतकं गोल गोल फिरत होती, बापरे, मला टेन्शन पण येत होतं की ते पडते की काय. तिला खायला घातलं तर जवळजवळ अर्धा पाऊण तास उभा राहून तिला खायला घातलं आणि काय झालं, तिथे बसते, परत उठते, परत येते इकडे. मग आता माझ्या ज्या बॅग्स आहेत ना, तर त्या मी सगळ्या थोडंसं क्लीन करायचं ठरवलं, म्हणजे यूज तर होतच नाही जास्त करून. मग म्हणलं आपण ॲटलिस्ट पुसून तरी ठेवूयात, परत कधी वापरेन तेव्हा वापरेन, पण म्हणलं उगाच पडून पडून धूळ खात पडायला नको. जरी बंद असलं हे वॉर्डरोब वगैरे तरी, म्हणजे इथेच ठेवते मी वरच्या कप्प्यामध्ये, तरी सुद्धा त्याच्यावर धूळ वगैरे बसतेच. सो म्हणलं आता क्लीन करून ठेवूयात. पण हिचा दंगा एक वेगळाच चालू झालाय. ए ये तर आता ती ना काय करते, इकडे ना समोर मी हे लावलेले आहेत ना, फ्रेम्स लावलेले आहेत, तर त्यांच्याकडे बघत बसते. राजनंदिनी बाय बोल, बाय बोल, इकडे यांना बोलायचं, यांना. पिल्लू बाय बाय बाय. लय भाव खातेस ना ग. तर आता हे पटकन आता हिला आधी झोपवू ना, त्यानंतर बॅग्स वगैरे क्लीन करायला घेणार आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. राजनंदिनी, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.